हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर जशी माझी एक्झामची डेट जवळ येते ना, तशी-तशी माझी नर्व्हसनेस वाढत चाललेली आहे. सकाळी मी जॉबला गेलेले. जॉबवरून आल्यानंतर मी नाश्ता वगैरे करत होते. आवरून घेतलेलं. आजकाल आहे ना, मी आवरून घेतल्याच्या क्लिप्स खूप कमी ॲड करायला लागले, कारण मी इतक्या घाईमध्ये असते. म्हणजे ते झाल्यानंतर मला लगेच असं क्विक प्रिपरेशन करावं लागतं इकडे जाण्यासाठी. सो मग ते लक्षात नाही राहत. बट मी तुम्हाला इन्फॉर्म करते तरी थोडंफार. आणि सध्या नाश्त्यामध्ये मी ना आता शेक, ज्युसेस वगैरेच असंच काहीतरी घ्यायला लागले. त्यानंतर आजचा टॉपिक खूप सुंदर होता यार, कलर थेरी, जो की मॅमने कालच रिव्हील केला होता, की मी उद्या कलर थेरी घेणार आहे. आणि मी ना नेहमी विचार करायची, की यार कलर थेरी म्हणजे लाइक Instaवर मी अशा रील्स बघितल्या की त्या मुली अशा बोलायच्या, की "कौन बोलता है मेकअप आर्टिस्ट में पढ़ाई नहीं होती, ये होती पढ़ाई." तर मग मला असं वाटलं, की कलर थेरी हा टॉपिक पढ़ाईवाला लाइक खूप जास्त असं प्रेशरवाला आहे. आणि म्हणून मग मी एक्साइटेड पण होते, की यार काहीतरी शिकायला भेटेल, खूप काही इन्फॉर्मेशन काढावं लागेल एक्सेट्रा अँड ऑल. बट जेव्हा मॅमने शिकवलं तेव्हा मग मला समजलं, की ॲक्चुअल कलर थेरी काय असते आणि खूप इझी यार. म्हणजे थोडंसं असं लाइक ट्रिकी आहे, बट आपण जर नीट समजून घेतलं तर डेफिनेटली कळतं आपल्याला. आणि ते झाल्यानंतर मग मी माझ्या हेअरस्टाईलची प्रॅक्टिस करायला आलेले. आणि मंडे, ट्यूसडे, वेडनेसडेलाच हेअरस्टाईलचा क्लास असतो, हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. बट आता आमचं म्हणजे फायनल होतच आलेलं आहे, सो आम्हाला पूर्ण वीक प्रॅक्टिसेस करायला लावली. आणि गाईज, मी अजूनही तुम्हाला बोलते, की तुम्हालाच मला सांगायचंय, की माझी एक्झामची हेअरस्टाईल काय आहे, मी तुम्हाला सांगणार नाहीये. सो लवकर अंदाज लावा आणि कमेंट करून नक्की कळवा मला. आणि इथे माझं स्ट्रगल चालू होतं. मी मॅमला क्वेश्चन्स करत होते. त्यानंतर मॅमची पण दुसरी बॅच सुरू झालेली आहे. सो मॅम त्यांना आता टाइम देतात. आम्हाला प्रॅक्टिस करायला लावतात. जर काही अडलं तर आम्ही विचारू शकतो. आणि यार मला ना कधी-कधी असं भीती वाटते, की मी करते खूप चांगलं काम, बट आहे ना कधी-कधी असं माझ्या ओव्हर थिंकिंगमुळे किंवा माझ्या घाईमुळे ना माझ्याकडनं चुका होतात. तर मला ना त्याच्यावर खूप कंट्रोल करायचं शिकायचंय आता, कारण एक्झाम येते आणि नेमका हा प्रॉब्लेम तेव्हा नको व्हायला. असो, आपण आपले 100% एफर्ट्स द्यायचे म्हणजे द्यायचेच आहे. बाय द वे गाईज, मीट माय न्यू फ्रेंड निवेदिता. आता माझ्या काही पॉझिटिव्ह फ्रेंड्स मला पर्सनली मेसेज करून बोलतील, अच्छा न्यू फ्रेंड. बरं, तर क्लास सुटल्यानंतर मग मी क्लिनिकला आले. माझ्या काही फ्रेंड्स मला बोलतात, की तुझं रायटिंग वर्क कसं काय कम्प्लीट असतं एवढं, आणि तुला तर वेळ नसतो, तू दिवसभर तुझं शेड्यूल असं असतं, तू कधी कम्प्लीट करते? तर मी त्यांना सांगू इच्छिते, क्लिनिकमध्ये मी असं रिकामं बसल्यापेक्षा माझा वर्किंग नोट्स सगळ्या कम्प्लीट करते. सो या, दॅट्स इट. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय.